आजचे मुख्य आयोजक आहेत प्रेयस अन्नछत्रे आणि त्याचे कुटुंब. प्रेयसला एकदा परत बिलेटेड हॅपी बर्थडे. रात्रीचा पडदा अलगद सरकतो, आभाळात चंद्र हळूच उगवतो आणि त्याच्या चांदण्यात काही सूर हलकेच डोलू लागतात. आजची रात्र खास आहे कारण आज आपण अनुभवणार आहोत संगीताचा आणि चांदण्यांचा संगम. प्रत्येक स्वर त्या चंद्राच्या किरणासारखा आहे. आपल्या या सूरमयी संध्येचं नाव आहे चंद्रवेद. सूर्यांच्या चांदण्यात चंद्रप्रकाशात उजळलेले अमर गीतांचे क्षण अनुभवूया. आजच्या कार्यक्रमात आपण चंद्राच्या अनेक छटा पाहणार आहोत. गाण्यासाठी मी आमंत्रित करतो महेश गाणेकर याला. धन्यवाद. करतो आशुतोष राठोड यांना. अंदाज तेरा मस्ताना तुम्हें बनाया कि चांद सरोशम चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झीलत में ले आके कोई राज है इनमें गहरा करूं क्या मुझसे किसने तुम्हें बनाया. तर आता चंद्रभागेचा जर संदर्भ निघालाच आहे तर संत एकनाथ महाराजांची ही रचना आहे राग भूप मध्ये आणि संगीत दिलं होतं राम फाटक यांनी. गायन पंडित भीमसेन जोशींनी केलं होतं. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, पाहे विवरे जाती हे माझे माहेर पंढरी, पाहे विवरे जाती माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करितासे पापभंगा, करितासे पापभंगा, करितासे पापभंगा. माझे माहेर पंढरी, पाहे विवरे जाती हे माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. राग यमन गात आहे ऋषिकेश मेने. चैत्र यामिनी
वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है, फिर वही शाम। तुझसे मुलाकात कभी हो के ना हो, जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के ना हो, जो अधूरी रही वो बात कभी हो के ना हो। मेरी मंजिल तेरी मंजिल से बिछड़ आई है, फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है, फिर वही शाम। ये हवाएं रात जान, तेरी एक अदा पे निसार है। ये हवाएं रात जान, तेरी एक अदा पे निसार है। मुझे क्यों न हो तेरी याद, तेरी गुफ्तगू में बहार है। ये हवाएं रात जान। तेरी बात बात है दिल नशीं, तेरी बात बात है दिल नशीं, कोई तुझे से बढ़ के नहीं हंसी। ये हवाएं रात जान। आई चांद रात शहर की, आई चांद रात शहर की। जरा हेमंत ऋतू चालू आहे पण पूर्ण चंद्रमा गगन बिराजे, पूर्ण चंद्रमा गगन बिराजे, शांत शांत मधुरात, शांत शांत मधुरात। अमृत किरण झर झरन भिरन, चंदेरी बरसात। आई चांदनी रात शरद की,
किरण झर झरन मिलन चंदेरी बरसात आई चांदनी रात शरद आई चांदनी रात शरद मौन मौन सुगंधित शीतल पवन चरत मुस्कान आई चांदनी रात शरद आई चांदनी रात चांदनी रात चांदनी रात वा वा चांदण्यात फिरताना माझा धरला सहा चांदण्यात फिरताना माझा धरला सखा सखया रे नावरी सावरी क्या बात है श्वास तुझा मालक स्पर्श तुझा माझा धरला सहा सखया रे नावरी माझा धरला सहा क्या बात उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा मम हृदयी मुसळला प्रीतीचा
मम हृदयी धरिया मम हृदयी धरिया उसळला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा चंद्र पुनवेचा चंद्र पुनवेचा जादवी का चांद या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, जादवी का चांद हो। होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियाँ, होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियाँ, सजदे तुम्हारी राह में करती है कहकशां, दुनिया हुस्न इश्क का तुम ही शबाब हो, चौदहवे का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, जादुई का चांद हो। आणि आपला मराठीतला कवी अगदी किती साध्या शब्दात सांगतो बघा, फक्त लाजरा बावरा हा मुखाचा चंद्र. नुसतं सांगत नाही, जे आधीच्या गाण्यात चेहऱ्याला चंद्र म्हणलंय आणि त्याने त्याचं प्रीत गीत दिलंय, इकडे आपला कवी चंद्राला साक्ष मानतो. पान जागे फूल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला. काय गाणी आहेत, खूप सटल फिलिंग्स आहेत. अप्रतिम. मला रावत नाही झालं. चालू तुमचं चालू
तुला माहित आणि आता आपण जर घ्यायचं. याच्यावरती असोच तर जे तू वाचलीस त्या गाण्यात की श्वास तुझा मालक अंश स्पर्श तुझा पारिजात. ते भट साहेबांच्या गाण्यांमध्ये प्रणय धुंदी ही खूप आहे. तर श्वास हा तो असा कुठेतरी बसलेला असताना तो श्वास येणार नाही मध्यरात्रीचा. तो श्वास हा प्रणय धुंदीचा श्वास आहे. आणि पारिजात हे पडत पहाटे, तर तोपर्यंत रंगलेला तो क्या बात आहे. हा त्यातला तो अर्थ आहे. चंद्र कसा रविने, चंद्र कसा रविने, चंद्र कसा मग रवितसे, रावित पिसे चंद्र कसा मग रवितसे, रावित पिसे त्यादेन साधे, त्यादेन साधे, त्यादेन साधे, त्यादेन साधे, गगनी गमेते साधे चित्तमया बदनी, अबराबर अबराबर चंद्र कसा रविने, चंद्र कसा मग विरवितसे, चंद्र कसा मग विरवितसे, रावित पियसे चंद्र कसा रविने, रविने, रविने. इंद्रायणी पाटी, इंद्रायणी पाटी, इंद्रायणी पाटी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, जाने काळजी हो, जाने काळजी. इंद्रायणी पाटी, इंद्रायणी पाटी,
असेल तर आज कुठेतरी जा. आज कुठेतरी ट्रिपला जातो बालदी सांगेल रात्रीस खेळ चाली या गूढ चांदण्याचा रात्रीस खेळ चाली या गूढ चांदण्याचा संपेल ना कधी हा खेळ सावयांचा हा खेळ सावयांचा हा खेळ सावयांचा रात्रीस खेळ चाली या गूढ चांदण्याचा संपेल ना कधी हा खेळ सावयांचा हा खेळ सावयांचा चंद्रना स्वयंभू रवीचे जवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा चंद्रना स्वयंभू रवीचे जवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीचा होय साक्षी दूत चांदण्याचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा या साजिया क्षणाला दासवे तिथीत मिटतील सर्व शंका मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत कवसेल सूर फुल्या या रुंद जीवनाचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ झाले या गूढ चांदण्याचा संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा एक, दोन, हे सुरालो चंद्रभान
चांदण्याला भुकेलाच कोर कैवल्याला चांदण्याला भुकेलाच कोर कैवल्याला चांदण्याला भुकेलाच कोर चंद्रभाव पांडुरंगा इंद्रभाव पांडुरंगा मन करा कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला चराचरा पारण्या हो साहला उशीर चराचरा पारण्या हो साहला उशीर चराचरा पारण्या हो चराचरा पारण्या हो साहला उशीर चराचरा पारण्या हो साहला उशीर पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर व्यंकटी साणो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुनितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवाशील तो लाहो राणिया मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी मंडळी भेटतो कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो आणि
सर्वांसाठी जोरदार टाळ्या. माझ्यावरती ही कवितेचा मागची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे. हे काढून घेऊ कमी पुढे बोलतो की मराठी विश्व जे मराठी मंडळ आहे ते त्यांचा दिवाळीचा अंक प्रदर्शित करतात. तर ते प्रत्येक वेळेला एक ओळ देतात, कुठल्या तरी कवीची देतात की या कवितेची ओळ त्या कवितेत असली पाहिजे. तर मी त्यावेळेला अंकाचा संपादक होतो, त्यामुळे मी काही माझी कविता त्यात टाकणार नव्हतो, पण सहज सुचली आणि ती ओळ जी होती ती गुरु ठाकूरच्या कवितेची ओळ होती. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही खूप विंदा करंदीकर आणि अशा खूप लोकांच्या नावाने ती म्हणजे वारंवार फिरते, पण ती गुरु ठाकूरची कविता आहे मूळ. तर यातले काही गोष्टी तुमच्या जीवनात घडल्यात असं वाटू शकतं तुम्हाला, पण तो योगायोग आहे. एका नजरेलाही तिच्या तुम्ही पारखे असता, तरीही सतत तुम्ही तिच्याकडे बघत असता. एका नजरेलाही तिच्या तुम्ही पारखे असता, तरीही सतत तुम्ही तिच्याकडे बघत असता. खरं तर तिच्या नजरेच्या गावातही तुम्ही नसता, पण गल्लीतून तिच्या चक्रा 100 मारता. बोलणे सोडा तिने तुम्हाला बघितलेलेही नसते, पण मित्रांच्या गप्पात ती तुमची राणी असते. एक दिवशी अचानक खिडकीचा पडदा हलतो. गल्लीत तुम्ही येता आणि चंद्र तुम्हाला दिसतो. तो चंद्र. त्यामुळे टिकमार्क झाला. हे शब्द आहे पण तुम्हाला दिसतो असं काहीतरी. गल्लीत तुम्ही येता आणि चंद्र नाही मूळ चंद्रच आहे. गल्लीत तुम्ही येता आणि चंद्र तुम्हाला दिसतो. मागे सावली कोणाची हा प्रश्न तुम्हाला पडतो आणि तिच्या मागून मारकुटा बाप समोर येतो. नजरेत जेव्हा तो तुमच्या रोखतो त्याची नजर, सगळेच भवताल होऊन जाते कातर आणि म्हणे त्यानंतर आणून बळहत्तींचे 100 नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तिसरा प्रसंग. सगळा भेद अगदी मनासारखा जमून येतो. पानवाला काहीही न विचारता सिगरेट देतो. बोटापासून ओठापर्यंतचे अंतर खूप वाटते. आपल्या धाडसाची आपल्यालाच कमाल वाटते. इथे कोणी बघण्याची काहीच शक्यता नसते. डोळे मिटून मांजर मनसोक्त दूध पिऊ शकते. शिलगावून सिगरेट घेता तुम्ही जोरदार झुरका. उसळलेल्या ठसक्याने तुम्ही तीर्थरूप स्मरता. तिची आठवण काढूनही ती कधीच येत नाही. वडिलांचे नाव काढताच त्यांची येण्याची घाई. एकाला भूत तर दुसऱ्याला भविष्यकाळ दिसतो. म्हणजे वडिलांना त्यांनी ओढलेली सिगरेट दिसते आणि मुलाला त्याचा भविष्यकाळ दिसत असतो. एकाला भूत तर दुसऱ्याला भविष्यकाळ दिसतो. नजरेमध्ये नजर रोखुनी बाप तुमचा उभा असतो. किस्सा सर्वांच्या घरी सारखा असतो. त्यानंतर तोंड सोडून बाकी सगळीकडून येतो फक्त धूरच धूर. तरी म्हणे त्यानंतर आणूनी बळहत्तींचे 100 नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. मला विनंती केली असं समजून मी लगेचच आलेलो. मला भयंकर आनंद होतोय की आज जमलेले आपण सगळे एक योग्य दुवा आपल्याला जोडणारा आहे आणि तो आपणही आतापर्यंत मनाशी जपलेला आहे. फार आवडलं. जशी कुटुंब मोठी होत गेली तशी काय म्हणतात ना, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि त्याच्यात आपल्या या सगळ्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा या सगळ्या आवडीमध्ये अधिक भर होत गेली, अभिरुची वाढत गेली. याचा एक भयंकर आनंद होतोय आणि यामुळे ह्या दुव्यानी आपण जे एकत्र जोडलेलो आहोत तो सतत तसाच योग्य आणि अबाधित राहू अशी पूर्ण इच्छा आहे. एक अभिरुची लागते मनुष्याला आयुष्य पूर्ण करण्यासाठी, परिपूर्ण आयुष्यामध्ये वाटण्यासाठी. तर ही अभिरुची जी आपण आज अनुभवली, गायली, वाचली,
विनोदामध्ये अनुभवली किंवा ही अशीच आपण ठेवूयात, उत्तरोत्तर भेटत राहूयात, उत्तरोत्तर एकमेकांना आयुष्याची परिपूर्णता करण्यामध्ये मदत करत राहूयात. धन्यवाद सगळ्यांचे.